पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर स्पेशल पार्टनर अनुवेद पवित्र स्नानच्या आजच्या भागात मी संकर्षण फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, आयुष्य जगत असताना आपण मेकॅनिक असणं फार गरजेचं आहे। मेकॅनिक असणं फार गरजेचं आहे, मी बरोबर बोललोय, यात चूक काही नाहीये। म्हणजे बघा, आपण आता आयुष्याचा प्रवास करताना उदाहरणार्थ गाडी घेतली आणि कुठेतरी निघालो, गाडी जर मध्येच बंद पडली तर ती गाडी परत कशी चालू करायची याचा अंदाज आपल्याला असला पाहिजे। आयुष्य जगत असताना समजा आपण प्रेमात पडलो आणि मध्येच झालं ब्रेकअप, तर परत एकदा पॅचअप करून प्रेमाची गाडी पुढे कशी चालू ठेवायची याचा अंदाज आपल्याला असला पाहिजे। म्हणजे थोडक्यात काय, आपण आयुष्यभर मेकॅनिक असलं पाहिजे। आता आज ज्या दोघांकडे आपण जाणार आहोत, जोडीकडे, ते दोघेही मेकॅनिक आहेत। त्याच्यामुळे त्यांनी आयुष्याची गाडी तर उत्तम चालवलीच, पण प्रेमाची गाडी ही, संसाराची गाडी ही उत्तम चालवली। आणि आपणही मेकॅनिक आहोत, खवय्येगिरीचे, त्यामुळे आज या तीनही गाड्या अप्रतिम अशा धावणार आहेत। भेटूया त्या जोडीला, त्यांच्यातली गोडी पाहूया आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ। चला, तुम्हाला तर माहिती, आपण साजरा करतो एक नवीन एपिसोड आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीचा, आणि या आजच्या भागातली जोडी आहे त्यांना मी इथे आमंत्रित करतो। गप्पा मारूया आणि आजच्या भागातले अप्रतिम पदार्थ पाहूया। यावे, नमस्कार। नमस्कार, कसे आहात तुम्ही? खूप छान। काय नाव ताई आपलं? प्रणाली सचिन पवार। आणि आपलं? सचिन महादेव पवार। तुम्ही दोघेही मेकॅनिक आहात, बरोबर? बरोबर। मग घरी पण तीच भाषा असते का? हो, अहो तुमचा नट काय बिघडलाय का? अहो जरा पाना घेता का वगैरे असं काय होतं कधी कधी। तुम्ही कुठे काम करता? मी MSRTC मध्ये। बेस्ट। आणि साहेब तुम्ही? मी ऑटोमोबाईल मध्ये आहे, ॲक्सेसरीज इन्चार्ज आहे। बर, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज। लव्ह मॅरेज? लव्ह विथ अरेंज। पण मग भेट झाली कुठे, मला जरा सांगा की। भेट रत्नागिरीलाच पहिली भेट झाली आमची। अच्छा। यांचे जे मित्र आहेत ते यांच्या इथून जॉब सोडून रत्नागिरीला गेले आणि ते माझ्या इथे आले होते। तर मला म्हटला की तुझ्याच याच्यामधला फील्ड मधला एक मुलगा, मी तुला नंबर देतो। अच्छा। मला हिस्सा दिला आणि माझा तिला दिला। अच्छा। आणि नंतर मग हिने एक मेसेज केला, त्याच्यावर मी रिप्लाय केला। मग ते थोडं मैत्री झाली आणि नंतर मग भेट झाली। बर, म्हणजे हे सगळं मित्रामुळे जुळून आलं? हो। आम्हाला आज तुमच्या कामाविषयी, तुमच्या खवय्येगिरीविषयी, कुटुंबाविषयी खूप गप्पा मारायच्यात, पण स्वयंपाकही करायचा आहे। चालेल ना? चालेल। पण त्याआधी जे आपल्या सीझनचं नाव आहे जोडीत गोडी, तर या जोडीची खासियत काय? एकमेकावर खूप प्रेम आहे। म्हणजे नट आणि बोल्ट एकमेकांना सोडून राहत नाहीत, तसं आहे। आता आज या भाषेमध्ये बोलायचं कारण दोघेही मेकॅनिक आहेत आणि मशीन रिपेअर करता करता झालेलं हे प्रेम आहे, त्याच्यामुळे संसाराची गाडी तर वेगवान धावणारच, हो की नाही? ओके, चला आपण आता पदार्थांकडे जाऊया, पण त्याआधी संसार हा खेळीमिळीने करायची गोष्ट आहे, म्हणून छोटासा खेळ खेळूया। चालेल ना? चालेल। आता मी ना तुम्हाला एक असं ही पाटी देईन, या पाटीवरती आहे एक पदार्थ, तो पदार्थ समोरच्यानी ओळखायचा आहे स्वतः न पाहता। पण कसा ओळखायचा आहे, तर तुम्ही त्यांना त्याच्याशी निगडीत काहीतरी गोष्टी सांगायच्या। म्हणजे उदाहरणार्थ आता काय सांगू बरं, समजा कैरीची चटणी आहे, आपण ती नाही का उन्हाळ्यात करतो, कांदाही घातला जातो, गुळही असतो, त्याच्या भोवतालचं सांगायचं, पण ते नाही सांगायचं। ओके, तुम्ही जरा मग सचिनराव अलीकडे या, पहिली पाटी तुम्ही हातात धरा, तुम्ही नाही बघायचा। हां, पाहिलात तुम्ही? व्हेरी गुड। आता ही पाटी खाली ठेवा, सांगा त्यांना माहिती। बटाटे असतात, वाटाणे असतात, मैद्याच्या पिठाने बनवलेला असतो। अच्छा। खूप छान कुरकुरीत, खूप छान कुरकुरीत पराठे। पराठा काय कुरकुरीत? वरून कुरकुरीत, आतून नरम, एवढं पण सांगते। समोसा। हो, समोसा, बरोबर आहे। अरे वा, करेक्ट ओळखलंय, क्या बात आहे सर। चला दुसरी पाटी धरा, तुम्ही तिकडे बघा। हां, मला सांगा, हा पदार्थ किती सगळ्यांच्या आवडीचा आहे? हो, सोपा आहे की नाही? मुंबई फेमस वडापाव। करेक्ट। आता तुमची बारी। हा, बघायचं नाही पाटीकडे, हे हातात धरा, 3, 2, 1, बस। सांगा, इकडे या जरा। वाटाणे रसामध्ये टाकलेले आहेत, वाटाणे वरतून शेव। मिसळ काय बरोबर आहे चूक आहे? बरोबर आहे। मिसळ पाव। ओके, आणि आता हा शेवटचा पदार्थ, हा तुम्हाला परत पाटी धरायची। धरा, 3, 2, 1, बस। ऐका सचिनराव, नीट सांगा, थोडं जरा गोंधळून गेल्या पाहिजे मॅडम। मला एकदा बघू दे ना। यांनाच कळणार नाही पदार्थ। ओके, शेवटची संध्या, 3 काउंट होईपर्यंत तुम्ही नीट लक्षात ठेवा। 3, 2, 1, बस।
काही बोलू नका काकू. हां, काय पदार्थ पदार्थच कळला नाही. आणि भाजी भाजी आहे ती. अच्छा, भाजी येते. हां, भाजी आहे हां. त्याच्यामध्ये मला वाटतं पनीर आहे. सॉरी, ह्या पदार्थामध्ये पनीर तुम्ही कधीतरी घालता का हो? आतमध्ये काय कोणता किती वेळेला? पदार्थ आहे तो नाही कळाला. बघू द्या ना. मला एक सांगा, तुम्ही आता दोघेही मेकॅनिक आहात, बरोबर. एखादं इंजिन पाहिल्या तुम्हाला लगेच लक्षात येतं ना काय प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये अडचणी खूप येतात ना इंजिन मध्ये. ठीक आहे, चला 3, 2, 1 लगेच बघा. आता परीक्षेला बसले काय तुम्ही? हा, सांगा. मुळात तुम्हाला कळलाय का? नाही. मग सांगताय काय त्यांना? हे बघा, सचिन रावांना 3दा पाठी दाखवूनही हा पदार्थ कळला नाही. का नाही कळला? सर कधी खाऊच नाही घातला तुम्ही. दाखवा मला कोणता हा तुमच्यावर मोठा आरोप आहे. हा पदार्थ आता तुम्ही 3दा हार पत्करल्यामुळे तुम्हाला दाखवतो. हा पदार्थ प्रत्येक मराठी घरामध्ये होतो आणि ह्याच्यामध्ये पनीर असतं असं सचिन रावांचं म्हणणं आहे. आणि पदार्थ आहे वांग्याचं भरीत. नाही, ह्याचा अर्थ तुम्ही घरी भरीत करत नाही. बनवते. करत नाही ना? खातात, काहीतरी सांगतात. अशी ही गंमत संसारातली जोडी आणि त्याच्यातली ही गोडी. एवढ्या करता आम्ही हा खेळ घेतो की जरा एक वातावरण खेळीमेळीचं होतं आणि मग स्वयंपाक करायला भीती वाटत नाही. पदार्थ आज किती करणार आहेत? 2 आहेत. 2. मटर पराठा आहे आणि रताळ्याचा शिरा आहे. प्रणाली आणि सचिन पवार ही जोडी आता आपल्यासाठी गोडीने स्वयंपाक करणार आहे. पहिला पदार्थ कोण करणार आहे? प्रणाली ताई करणार आहे. अरे वा वा, सांगा मग ह्या मशीन मध्ये नेमकं काय आहे? आज सगळी मशीनची भाषा आहे कारण हे दोघेही मेकॅनिक आहेत. पदार्थ कुठला आहे हा? आपण आज बनवणार आहोत मटर पराठा पिझ्झा. मटर पराठा पिझ्झा. जरा काहीतरी वेगळे पण आहे. वेगळं आहे, नवीन काहीतरी. ठीक आहे, म्हणजे 4 चाकी गाडीला 6 चाकी गाडीचं इंजिन. मटर पराठा पिझ्झा. साहित्य सांगा. गव्हाचं पीठ, टोमॅटो सॉस, चीज, टोमॅटो, कांदा, क्रश केलेले मटार, पुदिना, कोथिंबीर, तूप, लाल तिखट, धना पावडर, हिरवी मिरची, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ, कसुरी मेथी. चला कृती करूया. काय करायचं पहिल्यांदा? पहिलं गव्हाच्या पिठामध्ये आपण मीठ, थोडं चवीनुसार मीठ टाकून. बरं, मग तिकडे बाऊल आहे तो घ्या. मदतीला सचिनराव आहेतच. हो या की, तुम्हाला जर सोपं पडत असेल तर तुम्ही इकडे या. चम्मच वगैरे. हो, चम्मच वगैरे सगळं आहे. हो, तुम्ही काळजीच करू नका. पाना आहे, नट आहे, बोल्ट आहे. तुम्ही फक्त आमचं मशीन चांगलं करून द्या. गाडी पळवा बघा आमची पोटाची. खरं सांगा ना, तुम्ही घरी असं बोलता एका क्षेत्रातले असल्यामुळे? हो, घरी बोलणं होतं. कसं काय? आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घेऊया. आमचा विषय बदलू नका. ओके, टाका. म्हणजे रागात, अगं तुझा आज काय स्क्रू ढिला झालाय का, असं काही होतं? ते नाही बोलत, मीच बोलते. थोडंसं लाल तिखट टाकूया. बरं. थोडासा गरम मसाला टाकूया. थोडीशी हळद घेऊया. घ्या. बाकी सगळं वरून घेऊया. आता हे काय पाणी घालून मळून घ्यायचं? पाणी घालून हे मळून घ्यायचं. बरं, आता हे पाणी मी घालेपर्यंत प्रेमामध्ये कसं काय सगळं जुळून आलं आम्हाला ते सांगा ना. कारण रत्नागिरीला तुम्ही, साहेब मुंबईला, भेटायचं कुठे? मध्यभागी कुडाळला? समुद्र किनारा रत्नागिरी. भाटे. अच्छा, तिथे भेटायचं. हा. आणि किती वर्ष अशाच भेटी होत राहिल्या? 3 वर्ष. हा, 3 ते 4 वर्ष. 3 ते 4 वर्ष. ठीक आहे, चला मग पराठ्यासाठी लागणारी ही जी कणिक आहे ती आम्ही छान मळून घेतो. मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला मंडळी, आपण जो पराठा पिझ्झा करतोय त्याच्यासाठी लागणारी कणिक मळून झालेली आहे. पुढं काय करायचं हो ताई? पुढे आपण क्रश केलेले मटार, पिठाचा गोळा करून घ्यायचा. क्रश केलेले मटार, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मिक्स करून त्याच्यामध्ये भरायचे. आपण जशी पुरणपोळी लाटतो त्या पद्धतीमध्ये लाटायची आहे. म्हणजे सारण करायचं आणि त्याच्यात भरायचं. त्याच्यामध्ये भरायचं. सारण करायला बाऊल लागेल ना? बाऊल लागेल मिक्स हो, करायला. मग आपण हे काम सचिन सरांकडे देऊया. त्यांना सांगा सारणात काय काय घालायचंय. तेवढं तरी करा, घ्या. चला, तेवढं तरी करा असं म्हणतायत त्या. घरी काही मदत करत नाही स्वयंपाकात? नाही, स्वयंपाक नाही बनवत. स्वयंपाकात जास्त मदत नसते. तर आपण क्रश केलेले मटार, आलं लसूणची पेस्ट मिक्स करून घ्यायची. बरं, हे ठेवू बस. हा, ओके. आणखी ती चांगली मिक्स करून घ्या. आणखी काय टाकायचं नाही ना याच्यामध्ये? आणखी काही नाही, एवढंच. ते सगळं पिठामध्ये ऍड केलेलं आहे. हे याच्यात क्रश करून घ्यायचं आहे.
सारण बनवायचं ते सारण चपातीमध्ये भरायचं. त्याच्यामध्ये एवढंच भरायचं ना? हो हो हा, एवढंच. आता मला हे बाकी सगळं होईपर्यंत मगाशी जे उत्तर अर्धवट राहिलं ते सांगा. स्वयंपाकात सचिनराव मदत करतात की नाही? खरं सांगू नाही करत ते, स्वयंपाकात नाही बाकीच्या कामामध्ये करतात. मला स्वयंपाकातच सांगा तुम्ही आज का करत नाही? वेळ नाही मिळत तेवढा त्यांना असं ते म्हणतात. हा, हेच मी तुम्हाला म्हणतोय. मग तुम्ही बाकी सांगायचं. सगळं करतात, भांडी वगैरे जेवणाची उचलतात, कचरा वगैरे काढणं ते ठीक आहे. जेवणाचं नाही करत. किती लेट आहे जेवण तूच बनव असं आहे होय. मग त्याच्यामध्ये त्यांना असं वाटत असेल की हिच्या हातचं मला आवडतं बाबा. बरोबर बोलात सर. आहे ना? आपण आता हा सारण भरलेला पराठा लाटून घेऊया. वा वा वा. पण अजूनही मला हे कोडं नाही उलगडलंय की याला तुम्ही मटर पराठा पिझ्झा का म्हणताय? कारण माझ्या घरी 2 लहान मुलं आहेत. हा. मुलगी बाबा सारखं पिझ्झा ऑर्डर कर पिझ्झा ऑर्डर कर, तर ही माझ्याकडे आयडिया आहे, तुला मी पिझ्झा घरीच बनवून देते. त्याच्यामुळे मग मुलांना पिझ्झाही मिळतो, मिस्टरांना सासूसाऱ्यांना पराठाही मिळतो. दोन्ही गोष्टी सहज. किती छान. हे तुमच्यासाठी बरं का महत्वाचं. याला आम्ही मटर पराठा पिझ्झा का म्हणतोय ते याच्या सर्व करण्याच्या कृती करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे कान आणि डोळे नीट लक्ष देऊन बघा. हो की नाही सचिनराव? बरोबर. पण अशा पद्धतीने तो लाटून घ्यायचा आहे. लाटून घ्यायचं आहे. तुम्ही गॅस लावून घेऊ का? हो. खूप छान सफाईदारपणे पराठा लाटून झालाय. आता आपण याला थोडंसं तेल टाकायचं आहे, थोडंसं लाईटली, लाईट कारण चिकटू नये म्हणून बघा. पॅनवर. ओके बस बस. बरं तुम्ही आता दोघी मेकॅनिक आहात म्हटल्यानंतर घरी मग काय ब्रेक ऑइल इंजिन ऑइल वापरतो स्वयंपाकाला? होतं असं कधी? ते कसं काय खाणार? विचारलं आपलं काय म्हणत, आवड आपली आपली. गाडीऐवजी आम्हीच धावायला सुरुवात करू. झाला पॅन तापलेला आहे. पण पराठा घ्या भाजून. करून घ्या भाजून, थोडासा गरम होतो. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा. हो. पराठा इकडे छान भाजून झालेला आहे. मटर पराठा पिझ्झा हा पदार्थ आपण करतोय. पराठा भाजून झाला की मग बोलूया पुढच्या कृतीकडे. स्टफ पराठा पिझ्झा मधला पराठा तयार आहे. आता बघूया तसं पिझ्झा मध्ये कसं रूपांतर होतंय. काय करायचंय ताई? चला आता आपण पिझ्झा पण आणि पराठा पण दोन्ही बनवूया. मिस्टर तर माझ्या हातचं नेहमीच खातात, पण मुलांची आवड्यानिवडी वेगळ्या आहेत. बरं. तर त्यांच्यासाठी आपण त्याला पिझ्झा करायचा. तर त्यांच्यासाठी आपण पिझ्झा करूया. बरं. थोडा स्पून द्या. पसरायला हवंय का तुम्हाला? ओके. आधी कट करायचंय का आपल्याला? आधी कट करून घेऊया. आधी कट करून घ्या. आधी लावून घेतला असतं. दोन ह्याला लावा, दोन ह्याला लावू नका. एकाच साईडला कांदा हो टाकू ना? हो. आपण काय घातलं आता त्याच्यावर? ओके. कांदा टाकला. ओके. पहिला टोमॅटो सॉस लावलाय, मग कांदा टाकलाय, हम्म. त्याच्यावरती टोमॅटो टाकायचा आहे, वा. त्याच्यावरती पुदिना टाकायचा आहे, बरं. टेस्टसाठी थोडा. पुदिनावरती आपण कोथिंबीर घ्यायची आहे. सुपर्ब. जी कुठली भाजी तुम्हाला आवडते, किसलेला गाजर, किसलेला बीटरूट, कोबी, सगळं तुम्ही घालू शकता. कसुरी मेथी टाकायची आहे वा. थोडी, आणि त्याच्यावरती चीज टाकायचा. फॅन्टास्टिक. याला म्हणतात सोने पे सुहागा. परफेक्ट. अप्रतिम. तुमच्या हुशारीला दादच दिली पाहिजे. ओके. आपण या पराठ्याचे 4 भाग करून घेतलेत. तर अर्धा भाग मिस्टरांसाठी आहे, अर्धा भाग मुलांसाठी आहे. मुलं भाज्या खात नाहीत, तर त्यांच्यासाठी ते पिझ्झा टाईप आपण करून द्यायचंय त्यांना. आणि आम्ही नुसतं पाहत राहायचं म्हणजे तुम्ही आणि मी. ठीक आहे, आम्हाला कळलं, पण उद्देश फार छान आहे. आणि घराघरात गृहिणींनी जर असा मटर पिझ्झा पराठा किंवा मटर पराठा पिझ्झा केला तर तुमचे सगळे उद्देश सफल होतात. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण मटार पराठा पिझ्झा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला आणि हळद घालून थोडं थोडं पाणी घालून मळून त्याचा गोळा तयार करावा. नंतर क्रश केलेल्या मटारात आलं लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पारी तयार करून हे मटारचं सारण त्यात भरून घ्यावं आणि पोळपाटावर छान पराठा लाटून घ्यावा. एका पॅनवर तेल पसरवून ते गरम झाल्यावर
त्यावर पराठा घालून तो नीट भाजून घ्यावा. आता तयार पराठ्याचे सुरीने तुकडे करून त्यावर टोमॅटो सॉस पसरवून घ्यावा. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडासा पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घालून मग त्यावर किसलेलं चीज घालावं. टेस्टी मटार पराठा पिझ्झा तयार आहे. प्रणालीताई आणि सचिनजी यांच्याबरोबर पहिला पदार्थ आपण पाहिला. आता फटाकन दुसरा पदार्थ करूया. काय याचं नाव आहे? रताळ्याचा शिरा. सांगा मग साहित्य काय? बॉईल केलेले रताळे ते क्रश करून घ्यायचेत एकदम. खोबऱ्याचा किस आहे, रुचियाना गुळ पावडर, तूप घ्यायचं आहे, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स आणि कोमट दूध. कोमट दूध. ठीक आहे, साहित्य आपण पाहिलेलं आहे. लगेच कृती करूया. काय करायचंय? चालेल. पॅन गरम करून घ्यायचं आहे. बरं. स्लो गॅसवर. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आता मगापासून ह्या जोडीतला आपण संवाद पाहिला, खोडी पाहिली, प्रेम पाहिलं. एखादी तक्रारही असेल की सचिनजींविषयी? असं काय ना, घरी येत नाही लवकर. काय तुम्ही फायदे दोन्ही मुलं आम्ही आई वाट बघत असतो आणि 5 मिनिटं म्हटले ना की 5 मिनिटाचा अर्धा तास असतो. ऑफिसमध्ये लेट होतोच. बरं. आणि तुमची एखादी तक्रार यांच्याविषयी? ऐकत नाही. एखादी गोष्ट म्हणजे आपण बोललो तर ती नाही, तिच्या म्हणण्याप्रमाणेच ते व्हायला पाहिजे. सचिन भाऊ, ही तक्रार तुम्हाला जन्मभर सहन करणे याचं काही होऊ शकत नाही. असो, आता आपण कृतीकडे बोलूया. काय करायचं? पहिल्यांदा पॅन चांगला गरम झालेला आहे. आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया. घ्या की 2 काय 4 टाका हो. आम्ही खाणारे बघा कसे आहेत. 2 चमचे चांगलं तूप टाकूया. वा वा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण रताळे चांगले फ्राय करून घेऊया. बर. ही तुमची बहीण आहे का? हा, हे माझी बहीण आहे, तो भाऊ आहे. अच्छा, तुम्ही सख्खे 3 भाऊ का? हो. खोबऱ्याचा किस झाला की त्याच्यामध्ये दूध ऍड करूया. बर. रताळ्याचा ना छान सुगंध यायला लागलाय. म्हणजे तो खरपूस भाजला जातोय ते मला आता कळायला लागलेलं आहे. असं आता हे दूध चांगलं त्याच्यात मॅच झालंय. वा. आता त्याच्यामध्ये आपण रुचियाना गुळ पावडर ऍड करूया. बर. मंडळी, असं म्हणतात साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. ती अत्यंत पौष्टिक आहे, छान पद्धतीने बनवले जाते. याच्यामध्ये कुठलेही रासायनिक घटक नाही आहेत, एकदम नॅचरल. किती घालायची? चवीनुसार, आपल्या गोडानुसार. बघा ओके, बरं. बस बस. बस. हा. कलर चेंज झालाय थोडंसं. आता त्याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकूया. टाका टाका. थोडे. काय अप्रतिम सुगंध येतोय गुळ पावडरीचा, तुम्हाला काय सांगू मंडळी. वा, फंटास्टिक. आणि लास्टला आपण वेलची पावडर टाकूया, कारण स्मेल राहतो. बरोबर, जरा एक वेगळा स्वाद येतो. हा. सचिनराव, एवढं काम करा तुम्ही आता. वेलची पावडर घाला. हाताने बघूया जरा. बस बस बस. अप्रतिम. मला वाटतं आता तयार झालाय. तयार. आता पॅन सोडायला लागलाय, हा. म्हणजे तयार झालाय. फॅन्टास्टिक. वा. छान. रताळ्याचा शिरा ही कृती तशी काही फार अवघड नाही. यात वापरलेला आहे पितांबरी रुचियाना गुळ पावडर. पौष्टिक आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण रताळ्याचा शिरा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून ते गरम झाल्यावर त्यात उकडून कुस्करलेली रताळी चांगली परतून घ्यावी. त्यानंतर त्यात खोबऱ्याचा किस घालावा. तो मिसळून घेतल्यावर त्यात कोमट दूध घालावं. दूध व्यवस्थित मिसळून मिळून आल्यावर आता त्यात आपल्या चवीनुसार गूळ घालावा. त्यानंतर त्यात सुकामेवा घालावा आणि सगळ्यात शेवटी वेलचीची पूड घालावी. रताळ्याचा खमंग शिरा खाण्यासाठी तयार आहे. सचिनजी आणि प्रणाली या जोडीकडे आज आपण इथे आलो आणि काय मज्जा आली. तुमची जोडी कमाल आहे, तुमची फॅमिली कमाल आहे, तुमच्यातली गोडी कमाल आहे आणि तुमच्या लग्नाची गोष्ट छान चाललेली आहे. आणि जेव्हा लग्नाची गोष्ट छान चालते आणि खवय्यगिरी सुरू होते तेव्हा एका ज्येष्ठ व्यक्तीचं आमंत्रित इथे होणं हे भयंकर गरजेचं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे प्रशांत दामले सर. त्यांना जर मी आमंत्रित नाही केलं तर मला फार मार पडू शकते, त्यामुळे मला काळजी घ्यायला लागते. आणि आता रताळ्याचा शिरा आणि पिझ्झा आणि पराठा याचं कॉम्बिनेशन बघून साधारण एवढे आवाक झालेत ते, कारण मला भूक लागते ना. त्याच्यामुळे आता सरांना घेऊन आपण पदार्थ खाऊया. इतक्या आनंदाने आपल्याला पदार्थ खायचे आहेत. सर तुम्ही इथे थांबा, पण त्याआधी प्रणालीजी आणि सचिनजी तुम्ही आजचा भाग एवढा छान केलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, म्हणून झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या टीमकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू तुमच्या पत्नीच्या गळ्यात घाला.
आणि हे सचिन सरांसाठी. लईच भारी. इथून पुढे तुम्हाला स्वयंपाक करताना घरात आमची आणि झी मराठीची आणि आम्ही सारे खवय्यीची नक्की आठवण येईल. आणि याच्याशिवाय इतके छान पदार्थ केल्याबद्दल आमच्याकडनं ही प्रेमाची भेट असतो. एक तुमच्यासाठी घ्या, तुम्ही पण पकडा, आणि एक सरांसाठी. दोघांसाठी 2 आहेत. क्या बात आहे. आम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, फुल ना फुलाची पाकळी. माझं सगळं आयुष्य पाकळ्यांनीच भरलेलं आहे. किती छान. वा, काय हे नेमकं? ते सांगायचं नसतं. ठीक आहे, स्वतः सरप्राईज गिफ्ट आहे. असे प्रेमाचे गिफ्ट अनेक येतात आणि याच प्रेमामुळे या वर्षीच्या झी मराठी अवॉर्डमध्ये या कुटुंबासाठी, या कार्यक्रमासाठी आपल्याला झी मराठी अवॉर्ड मिळाला या कार्यक्रमाला. त्याच्यामुळे हे केवळ तुमचं प्रेम आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. वा, आता आम्ही या पदार्थांवरती मारतो ताव. पण मंडळी, या जोडीची गोडी तुम्हाला कशी वाटली, आजचा भाग कसा वाटला हेही आम्हाला कळवा. आणि भेटा आम्हाला पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.